लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे. काशी या स्थानाचा अधिपती तो कालभैरव. आणि आपण डाव्या बाजूला जी प्रतिमा बघता आहात ती काशी नगरीतील कालभैरवाची प्रतिमा आहे. हा फोटो गाभाऱ्यामध्ये घेतलेला आहे आणि ही जी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे ती आजची सजावट आहे. आणि कालभैरवाला अर्पण केलेले वस्त्र लाईफ पॉझिटिव्हच्या एका निस्सीम साधकाने अर्पण केलेले हे महावस्त्र आहे. या निमित्ताने की लाईफ पॉझिटिव्हच्या एका साधकाने काशीला जाऊन कालभैरवाचा अभिषेक केला, पूजा केली आणि कालभैरवाची पुष्पाची आरास केली. कालभैरवाला कमल पुष्प वाहिले. हा प्रसंग लाईफ पॉझिटिव्ह साठी अत्यंत मोलाचा आहे आणि तो लाईफ पॉझिटिव्हच्या सगळ्या चाहत्यांना उपलब्ध करून द्यावा म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. श्री कालभैरव स्तोत्र हे अत्यंत सिद्ध स्तोत्र आहे. या स्तोत्राची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आधी स्तोत्र ऐकूया. श्री कालभैरव स्तोत्र. श्री गणेशाय नमः. देवाः ऊचू नमो भैरव देवाय नित्यानंदमूर्तये विधिशास्त्रांत मार्गाय वेदशास्त्रार्थदर्शिने दिगंबराय कालाय नमः खड्वांगधारिणे विभूती विलसद्भाल नेत्रार्धे अनुमालिने कुमार प्रभवे तुभ्यं बटुकाय महात्मने नमो अचिंत्य प्रभावाय त्रिशूलायुधधारिणे नमः खड्ग महाधार ऋतत्रैलोक्य भीतये पुरित विश्वविश्वाय विश्वपालाय ते नमः भूतावासाय भूताय भूतानां पतये नमः अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः कम कालायति घोराय क्षेत्रपालाय कामिने कलाकाष्ठादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने नमः क्षेत्रजिते तुभ्यं विराजे ज्ञानशालिने विद्यानां गुरवे तुभ्यं विधीनां पतये नमः नमः प्रपंच दौर्दंड दैत्यदर्प विनाशिने निजभक्त जनोद्धाम हर्ष प्रवरदायिने नमो जंभारी मुख्याय नामेश्वर्याष्टदायिने अनंत दुःख संसार पारावारांतदर्शिने नमो जंभाय मोहाय द्वेषायोच्चाटकारिणे वशंकराय राजन्य मौलिन्यस्तनिजान्ध्रये नमो भक्तापदं पदां हन्त्रे स्मृतिमात्रार्थदक्षिणे आनन्दमूर्तये तुभ्यं श्मशान निलयाय ते वेतालभूतकुष्माण्ड ग्रहसेवा विलासिने
दिगंबराय महते पिशाच्या कृतिशालिने नमो ब्रह्मादि अभिर्वन्द्य पदरेणुवरायुषे ब्रह्मादि ग्रासदक्षाय निष्फलाय नमो नमः नमो काशी निवासाय नमो दंडकवासिने नमो अनंत प्रबोधाय भैरवाय नमो नमः भैरवाय नमो नमः भैरवाय नमो नमः कालभैरव हा रुद्राचा अवतार आहे आणि कर्माधिकारी शनी महाराज कालभैरवाची ही पण भक्ती करतात. या कालभैरव स्तोत्राचं महत्व फार महनीय आहे, मोठे आहे. साधकांनी याचा उपयोग करून घ्यावा. या स्तोत्राच्या पठणाचे कोणतेही तंत्र नाही, पण याचा फायदा अमर्याद आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेला हातामध्ये विभूती घेऊन सूर्यास्तानंतर 1 तासाचे आत आपण सिद्ध केलेल्या आसनावर स्थानी बसून एका बैठकीत हे स्तोत्र हातात विभूती घेऊन 11 वेळा म्हणावयाचे असते आणि ही सिद्ध झालेली विभूती घराच्या उंबरठ्यावर गंगाजलाने लिंपावी. घराच्या कानाकोपऱ्यामध्ये ती शिंपडावी. घरातली सर्व अनिष्ट शक्ती निघून जाईल आणि घरामध्ये पवित्रता नांदेल. सर्व भूत बाधा, पिशाच बाधा, करणी बाधा दूर करण्याचं सामर्थ्य या विभूतीमध्ये आहे. एके दिवशी एका स्थानी बसून 11 वेळा जप केल्यानंतर तुमच्या हातातली सिद्ध झालेली विभूती ही 7 दिवसापर्यंत सिद्ध राहते. हे साधकांनी लक्षात घ्यावं. आणि हा प्रयोग, विभूती सिद्ध करण्याचा प्रयोग साधकाने लागोपाठ 11 दिवस केला तर साधकासाठी काशिकापुरादिनाथ कालभैरवाची विशेष कृपा होते आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे अरिष्ट येत नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणि कालभैरवाचं दर्शन ज्या लाईफ पॉझिटिव्हच्या साधकाने आपल्याला घडवून दिलं त्याच्यासाठी कॉमेंट मध्ये जय कालभैरव असं नक्की लिहा. धन्यवाद.